शिवाईनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगरमध्ये 20 वर्षांनी अचानक पाणीपट्टीची बिलं आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनानं सोसायट्यांना पाठवल्यानं सर्वसामान्य रहिवाशांच्या तोंडचं पाणी पळाले। याबाबत आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून जाब विचारला, तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तूर्त कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। ठाण्यात शिवाईनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगरमध्ये म्हाडाच्या चाळी आणि इमारती असून त्या 40 ते 50 वर्ष जुन्या आहेत। त्यामुळे या सोसायट्यांना म्हाडामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो। सुरुवातीला या सोसायट्यांना नियमितपणे पाणीपट्टीची बिलं येत होती, मात्र मागील 2 दशकांपासून त्यांना बिलं आणि नोटिसाही प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या नव्हत्या। आता तब्बल 20 ते 22 वर्षांनी म्हाडानं अचानक या सोसायट्यांना पाणीपट्टी थकवल्याच्या नोटिसा बजावून 15 दिवसात बिलाची रक्कम आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितले। अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटिसांच्या माध्यमातून देण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार शिवाईनगर भागात काही सोसायट्यांना 1 ते सव्वा लाखाची पाणीपट्टी आणि त्यावर 10 ते 15 लाखाचा दंड भरण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत। वर्तकनगर भागात काही सोसायट्यांना 2 ते 3 लाखाची पाणीपट्टी आणि त्यावर 10 ते 15 लाखाचा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। अशीच परिस्थिती महाराष्ट्रनगरमध्ये असल्याचं बोललं जात आहे। अचानक आलेल्या आर्थिक संकटांना गर्भगळीत झालेल्या रहिवाशांनी मागील आठवड्यात शुक्रवारी आमदार केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती। त्यावेळेला केळकर यांनी तात्काळ म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत जाब विचारला। या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। तोपर्यंत म्हाडा सोसायट्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी केळकर यांनी केली आहे। म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार। वर्तकनगर, शिवाईनगर, महाराष्ट्रनगर या ठिकाणी म्हाडाच्या शेकडो इमारती आहेत आणि बैठ्या देखील चाळी आहेत। 21 वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या टॅक्सेसची बिलं आलेली आहेत आणि ती किती आहेत तर करोडोने आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे। महापालिकेचं पाणी बिल ही मंडळी भरते आहे, परंतु म्हाडाने याच्यावर आणखीन एक ही कर जो आहे तो 21 वर्षाचा एकत्रित प्लस इंटरेस्ट असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला आहे। काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल आहे, त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे। ही सगळी मंडळी माझ्याकडे आली होती आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कोकण म्हाडाचे ज्या CEO आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता, कारण इथे राहणारी जी लोक आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत, अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे। लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत।